महाराष्ट्र के चिपलून से एक बड़ी खबर सामने आई है, जहां फॉरेस्ट विभाग की सरकारी संपत्ति पर भारतीय जनता पार्टी का चुनाव चिन्ह लगाए जाने का मामला उजागर हुआ। इस घटना को लेकर राजनीतिक माहौल गर्मा गया। मामले को लेकर कांग्रेस के नगर सेवक दल के नेता साजिद सरगुरो, नगर सेविका सफा गोटे और सुरेश पात्रे ने फॉरेस्ट विभाग के अधिकारियों से मुलाकात कर जवाब तलब किया। कांग्रेस नेताओं ने कहा कि सरकारी संपत्ति पर किसी भी राजनीतिक दल का चिन्ह लगाना नियमों के खिलाफ है। सरकारी जगह का राजनीतिक इस्तेमाल कैसे किया जा सकता है, ये पूरी तरह से नियमों का उल्लंघन है। कांग्रेस पदाधिकारियों ने मांग की है कि उक्त चिन्ह को तुरंत हटाया जाए और इसके लिए जिम्मेदार लोगों पर सख्त कार्रवाई की जाए। वहीं फॉरेस्ट विभाग के अधिकारियों ने मामले की जांच कर उचित कार्रवाई करने का आश्वासन दिया। अब देखना होगा कि इस पूरे मामले में आगे क्या कदम उठाए जाते हैं। मी काय म्हणले ती सामान्य माणसाची कुठल्या पॉलिटिकल ह्याची प्रॉपर्टी नाहीये, म्हणजे शासकीय विभाग सगळे सर्वसामान्य माणसाची प्रॉपर्टी, त्यानुसार असं नाही की आज बीजेपीने केले उद्या इतर कुठल्या पक्षाने करावं। तुम्ही अपेक्षित उत्तर दिलं आम्हाला, त्यामध्ये काही विषय नाही की असलेल्या ज्यांनी हे केले त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। आमच्या ऍक्ट अंतर्गत जे काय बसतं ते आम्ही कायदेशीर करू असं तुम्ही सांगितलं। दुसरं असं सांगितलं की 24 तासात आम्ही हे सगळं पेमध्ये निघून जाणार आहे आणि आजच्या आज तिथं बोर्ड बसवा। इंडियन फॉरेस्ट ऍक्ट नुसार मी महिना देते, करणं काय गुन्ह्याने काय शिक्षा होऊ शकते, तो बोर्ड एक झालं कुणी करायचं नाही म्हणून स्ट्रिक्टली आज तो बोर्ड बसला पाहिजे। थँक्यू। आज सदर चिपळूणमध्ये परत एका पक्षाने देशाची तर वाट लावतेच, पण चिपळूणची वाट लावण्याच्या तयारी दिसते असं दिसण्यात येते। आज ह्या चिपळूणमध्ये चांगली एक प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची शासनाची तयारी तर आहे, ज्याचं नाव वन विभाग आहे आणि त्या वन विभागाच्या मालमत्तेवरती बीजेपी पक्षाने नाव आणि चिन्ह कोरले। ही सगळ्यात मोठी घाणेरडी वस्तू आहे। एखाद्या प्रशासकीय असलेल्या कार्यालयावरती एखाद्या पक्षाच्या चिन्हाने नाव टाकणे हे सरळ गुन्हा आहे आणि गुन्हा दाखल होण्यासारखी वस्तू आहे आणि ह्या विषयाला आम्ही निषेध करतो। ह्या संदर्भात आम्ही आज वन विभागात आलो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रात्री जेव्हा अंधार झाला, काळोख झाला, त्या काळोखामध्ये पक्षाचे कार्यकर्ते आले, त्यांनी कोण होते काय होते आम्हाला नाही माहिती, त्यांनी केले, कोरले आणि निघून गेले। पण मुद्दा असा आहे, एवढ्या काळोखात करायची गरज काय? देशात पण काळोख करून टाकला, चिपळूणात पण काळोख करण्याचा प्रयत्न चालला आहे। प्रशासकीय मालमत्तेवरती तुम्ही हे सगळं करताय, अरे काहीतरी लाच ठेवा, काहीतरी। असलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा विचारलं त्यांनी सांगितले आम्हाला या कुठल्याही वस्तूची माहिती नाही, 24 तासात आम्ही हे सगळं काढून टाकू आणि असलेल्या ज्यांनी हे केलंय कृत्य त्या लोकांच्या वरती आम्ही गुन्हे दाखल करू।